हॅलो फ्रेंड्स, एन एस पार्करमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ऋषी पंचमीला लागणारी जी आपण बनवतो ती भाजी. चला तर मग पाहूया आपण त्याचं साहित्य. मित्रांनो, ते आहे ऋषीची भाजी आपण बनवतो ना गणपतीच्या दुसऱ्या दिवशी, त्याचं लागणार आहे साहित्य. तर हे मार्केटमध्ये तुम्हाला हे सगळं मिक्स भाजी भेटते. हे तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता, पण हे मिक्स असे वाटे पण लावलेले असतात. तर हे मी घेतलेले आहे मिक्स. आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत. आणि हे भाजीचं अळू आहे ते घेतलेलं आहे. आणि भेंडे आपण कापून घ्यायचे असे 2 तुकडे करून. आणि हे काय ना अरबी, याला अरबी म्हणतात. तुम्ही रताळा पण घालू शकता, रताळा परत सुरण वगैरे पण वापरू शकता. तर हे आपण आता बनवणार आहे भाजी याची. तर बघूया याचं पुढचं साहित्य. मित्रांनो, आता आपण हे अळू वगैरे आता बारीक चांगलं कापून घेऊया आणि मग पुढची रेसिपीची तयारी आपण करूया. तर मित्रांनो, आपले अळू चांगलं बारीक आपण कापून घेतले बघा, मस्त असं. तर बघूया आपण आता याची पुढची रेसिपी. एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आपली. कसं म्हणजे आधी ऋषी लोक कसे मसाला वगैरे नाही असं ते जेवण जेवायचे. त्यानिमित्त म्हणजे गणपतीच्या निमित्त आपल्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते, त्याच्यासाठी खास भाजी आहे. तर तेच आपण आता बघणार आहोत कसं आहे ती रेसिपी. चला तर मग पाहूया. मित्रांनो, आपल्याला हे अळूमध्ये चिंचाचं हे असं पाणी करून म्हणजे कोळ करून घ्यायचं आहे. कारण का ते अळूमध्ये कशी खाज असते, ते खाज नको यायला म्हणून आपल्याला ते कापताना पण थोडं हाताला लावून घ्यायचं. आणि आता त्यात पण आपल्याला आता भाजी करतो त्यात पण हे टाकायचं आहे. ह्याच्याबद्दल आपलं तुम्ही जे मार्केटमध्ये आंबाडी म्हणून पण असे छोटे असं सुपारीसारखे भेटतात हिरव्या कलरचे, ते पण तुम्ही घालू शकता. त्यात पण आंबटपणा असतो, ते पण या भाजीमध्ये तुम्ही ॲड करू शकता. ते नसेल तरी ऑप्शन म्हणून चिंचचं पाणी आपण घालायचं आहे. मित्रांनो, आपण आता कढई ठेवलेली आहे, मोठी कढई घेतली. त्याला कसं मोठं भांडं पाहिजे चांगलं मिक्स करायला. कढई घेतली. पहिलं काय घालायचं आपल्याला, पहिलं आपण पाणी घालून घेतलं त्याच्यात थोडं. आता अळू घालून घ्यायचे. आता हे पाण्यामध्ये आपण चांगलं हे गरम पाणी झालं त्यात चांगलं शिजू दे. अळू आणि जी देठ्याची पानं असतात लाल, ती पण टाकली पाहिजेत. पहिलं चांगलं ते शिजून घेऊया. अशी चांगली आपल्याला शिजवायची आहे, अजून शिजायची आहे ती. चांगलं शिजलं की आपण मग बाकीचं देठे वगैरे टाकायचे. बघूया आपण पुढे. हे पहिलं शिजू दे अजून. पूर्ण आपल्याला मोठ्या फ्लेमवर ठेवायची आहे. ती चांगली अशी एकदम एकत्र आली पाहिजे, शिजली पाहिजे ना. तर मित्रांनो, आपल्याला ते अळू चांगलं हे झालेलं आहे, शिजलं आहे. आता आपण त्याच्यात बाकीचं काय देठे घालायचे. देठे घालून घेऊया. हे शिजायला वेळ लागतो. आणि ते अरबी ना, अरबी पण घालून घेतले आपण. ते रताळ्या पण घालू शकतो तुम्ही तसं. बटाटे, सुरण असं वेगवेगळं घालू शकतो आपण. आता ह्याला शिजायला कसं वेळ लागेल, हे मिक्स करून आपण चांगलं शिजवत ठेवूया. तर मित्रांनो, आपण देठे वगैरे टाकत आहोत. एवढं चांगलं शिजलेलं आहे. हाय फ्लेमवर आपण शिजवलं आहे. आता उरलेली आपण जी मिक्स भाजी आहे ना, ती आपल्याला सगळं टाकायची. आपल्याला मिक्स भाजी जी आपण आणली आता, हे सगळं सेपरेट पण आपण घेऊ शकतो भाज्या. पण आता मार्केटमध्ये अवेलेबल असतं सगळं मिक्स, असा वाटा किंवा काय वजनावर पण भेटतात, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही पण करत असाल ना असे गणपतीमध्ये दुसऱ्या दिवशी ऋषीची भाजी बहुतेक लोकांकडे असतेच. तर तुम्ही पण कशी करता ते आम्हाला सांगत जा.
रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि असं पण म्हटलं ना की त्या ऋषी पंचमीच्या दिवशी या भाजीला जास्त चव असते. आणि फक्त या भाजीमध्ये काय मसाले नाही, काय नाही, फक्त मीठ आणि ओली मिरची असते. त्याच्यावरच याची एवढं चव असते, नाही ना, टेस्ट असते. तुम्ही करून बघा आणि नक्की सांगा मला कसं काय तुम्ही जी केली आहे ती कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आता हे शिजायला पण आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. चांगलं आपण पहिले शिजून घेऊया. आता आपण ते चिंचेचं पाणी पण घालून घेऊया याच्यात. अशा प्रकारे आपण सगळं गाळून घातलं. फक्त पाणी घालायचं आपल्याला त्याला आंबटपणासाठी. आणि ते अळूचं जे मी मगाशी जे म्हटलं ते खास नको यायला म्हणून आपण हे टाकतो. तर हे आपण चिंचेचं पाणी घालून घेतलं. हे चांगलं असं चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेतो आपण. आणि मग तरी किती वेळ ठेवायला लागेल आपल्याला शिजवायला? 12 मिनटं आपण आता शिजवत ठेवूया झाकण ठेवून. आता मीठ घालून घेऊया. मीठ घालून घेतलं आपण. 8 हिरव्या मिरच्या आपण घेतल्या आहेत चांगल्या कट करून. ते आता आपण याच्यात टाकायचे. जास्त बारीक नाही करायचे, असे 2 तुकडे करायचे आपल्याला फक्त. आणि मीठ आपण टाकलेलं आहे मिरच्या. आता मिक्स करून घेऊया आणि चांगलं झाकण ठेवून त्याला शिजूया. हो, अजून आपल्याला हे सगळं शिजल्यावर अजून मका आणि भेंडी, मक्याचे दाणे ठेवलेत आणि भेंडी आपल्याला अजून टाकायची त्यात. ती हे थोडं शिजल्यानंतर आपण टाकूया. मित्रांनो, हे आता आपलं थोडं शिजलं आहे. आता आपण याच्यात भेंडी घालून घेऊया. हे घालून आपल्याला परत शिजवायचं झालं चांगलं. आणि मक्याचे दाणे सगळे मक्याचे तुम्ही असे मका दाणे पण टाकू शकता आपण. मके असे कट करून छोटे असे पीस पण टाकू शकतो, तुकडे करून. ते पण मस्त लागतात खायला. आणि शेंगदाणे पण तुम्ही याच्यात घालू शकता. ते टरफलाचे शेंगदाणे, ते भुईमुगाचे ना शेंगदाणे, ते पण टाकू शकता. किंवा शेंगदाणे असतील ते पण भिजत घालून तुम्ही याच्यात ॲड करू शकता. थोडं पाणी घालून घेतो आपण, म्हणजे कसं ते शिजायला पण हवं ना. थोडी पाणी घालून घेतलंय. तर मित्रांनो, आपली ही ऋषीची भाजी ती आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त अशी. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ऋषी पंचमीच्या सुद्धा.